आता सांग, डोंगरावर का गेली होतीस? सखू अंतिकू यापैकी कोणाचा तरी एकाचा मृत्यू वाटलाय। राजा आधी माझे प्राण घ्या। सखू, सखू, अगं शांत हो, शांत हो, सावर बरं, सावर स्वतःला। अगं तू इतक्या धीराची, गुणाची आणि हिमतीची आहेस, मग रडतेस का अशी? माझ्या जीवाचा भरवसा सुटला होता म्हणून रडू आलं ना? अगं बघ, मी आता बरा आहे, एकदम बरा आहे सखू। हो, माझी खात्री आणि विश्वास आहे की माझ्या विठुरायानंच तुम्हाला बरं केलं, पण मी उघडपणे बोलू शकत नाही, उघडपणे त्याचे आभार मानू शकत नाही, पण मी मनोमनी त्याची खूप ऋणी आहे। देवा आहोत तुम्हीच का गावरे बावरे होताय? श्रेय सुद्धा डौलात घेता यायला हवं। हो देवी, श्रेय घेण्याचा इथे प्रश्नच नाहीये। उलट आपल्या सखूची अवस्था बघा, आजवर आपण जे जपलं ते सगळं गेलं ना। हो, पण आपला सखा आलाय हे समजल्यावर किती आनंदली आहे, मोहरली आहे पोर। देवी, पण मला सांगा, आपण तिच्या सोबत आहोत हा विश्वास पुरेसा नाहीये का? आपण कोणाच्या कशाच्या रूपात येतोय हे का कळायला हवं? हे चुकीचं आहे देवी। हे जर तुम्ही केलं असतं तर तुम्ही मला पटवून दिलं असतं की हेच कसं योग्य आहे, आणि तुम्हाला पटलं नाही की तुम्ही काहीही खोडून काढा। देवी, एक गोष्ट नीट लक्षात घ्या, अहो सखूचं आयुष्य अजून भलं मोठं आहे, आणि ते आयुष्य सुद्धा तिने अगदी रसरशीतपणे, उत्कटपणे जगायला हवं। पण मग तुम्ही आलाय हे कळलं तर जीवनातला रस निघून जाईल की काय? होय देवी, छोट्या छोट्या गोष्टीतली उत्सुकता संपू शकते, विरक्ती येऊ शकते। उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, उच्च विद्या विभूषित माणूस कधी शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे उजळणी पाढे वगैरे म्हणताना तुम्ही कधी पाहिलाय का? हे लक्षातच आलं नाही हो माझ्या। मला वाटलं निदान काही क्षण तरी बिचारीचे आनंदात जावं। देवी, एक साधा नियम, बोलण्यापेक्षा कठीण काय तर ते ऐकणं, ऐकण्यापेक्षा कठीण काय तर ते सहन करणं, सहन करण्यापेक्षा कठीण काय तर ते विसरून जाणं, आणि विसरून जाण्यापेक्षाही कठीण काय तर सामान्य राहणं, मातीवर राहणं। आजवरच्या कसोटीत सखू तीच गोष्ट धरून बसलेली कधी तुम्ही बघितली आहे का? नाही ना। ती विसरून जाते, पुन्हा नव्याने सुरुवात करते आणि स्वतःला अति सामान्य समजते। हेच तर तिचं वैशिष्ट्य आहे, आणि आपल्याला सुद्धा तेच जपायचंय देवी। म्हणजे थोडक्यात काय, सखूने कायम मुकाट राहायचं, श्रेय घ्यायचं नाही, आणि मनोरमाला, यमुनाला सहन करत राहायचं। मग उगाच चढजड शब्दात कशाला सांगता? अगं बाई, आमच्या रडूबाईला काय झालं? का रडतीयस? नाही, काही नाही। रमाई, अगं सखू अजून तशी लहानच आहे ना, तिने बरा होतोय हे बघून आनंदाचे अश्रू येत आहेत। खरं तर सखूनेच मला मरणाच्या दारातून बाहेर
हिनेच वाचवलंय मला, हिनेच वाचवलंय. रमाई, अगं तुझा चेहरा असा गंभीर का दिसतोय? मी एवढ्या मोठ्या संकटातून वाचलो याचा आनंद नाही का झाला तुला? दिगू, तुझ्या जिभेला काही हाड आहे? हा प्रश्न रमाईला विचारतोयस? अरे तू आजारी होतास तेव्हा तुझ्या जीवाची नुसती तगमग होत होती, जीव थाऱ्यावर नव्हता तिचा. दिगू बाळा, नऊ महिने मी तुला पोटात वाढवले रे. माझ्या प्राणांपेक्षाही तू मला जास्त मोलाचा आहेस. पण तो शुद्धीत येईपर्यंत जो मानसिक तणाव सहन केलाय मी, तो निवळायला थोडा तरी वेळ लागेलच ना बाळा. कदाचित त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नसेल. हो ग रमाई, कळतंय मला. अरे दिगू, वहिनी अगदी खरं बोलतायत रे. तुझ्या काळजीमुळे रात्री त्यांना डोळ्याला डोळा लागत नव्हता. त्यांची आपली जपताप्य चालू होती. पण या सखूच्या बोलण्यावरून माझ्या मनात एक प्रश्न आला की तुझे प्राण वाचले ते वहिनींच्या झिंगरोबामुळे की या सखूच्या विठुरायामुळे? हा, अरे काका, आता श्रेय कुठल्या देवाला द्यायचं हा काय वादाचा विषय असू शकतो का? अरे इतका थेट हल्ला तो बी आम्ही स्वतः करून सुधी त्यो दिगू वाचला कसा? मियाला कसा नाही त्यो? मियाला कसा नाही? हा, मियाला कसा नाही त्यो? त्यो मियाला कसा नाही? बाबाजी काय केलं ते? मेला ना त्यो. काय सांगतो? अरे मेला. कस काय मेला? म्हणजे अहो, तुमच्यासारखा पाडवानी माणूस कुणाच्या तोंडावर उशी दाबणार तर आणि काय होणार? अरे मग या पहाडावानी माणसानीच त्या दिगूला स्वतःच्या सर्व शक्तीनिशी दाबलं होतं. मग त्यो मेला कसा नाही? जित्ता कसा राहिला त्यो? त्यो दिगू वाचला कसा? वाचला कसा तो दिगू? या म्हणतो दिगू असा वाचलाच कसा? कसा वाचला दिगू? बोल ना बाहेर्या. मगापासून काय विचारतोय मी? दिगू वाचला कसा? हे उत्तर अरे साधं सरळ सोपं उत्तर आहे दे. अरे काय बाहेर्या? अरे झिंगरोबाच्या किरपेमुळं वाचला. हा 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 हा. आणि आमच्या आशीर्वादामुळं, आम्ही केलेल्या तपश्चर्येमुळं, साधनेमुळं. आणि होय,
या आई माऊलीच्या प्रार्थनेमुळं दिगू वाचला. अगं मनोरमे, तू कसं पाय तोंड पाडती? अगं तुझं लेकरू वाचलंय जिंगरोबाच्या कृपेमुळं. आभार मान जिंगरोबाचे. हा, होय बाबाजी, मला माहित आहे की गुरु झिंगरोबा आणि तुमच्या कृपेमुळे माझा दिगू वाचला. खरं तर सकूनेच मला मरणाच्या दारातून बाहेर काढला. स्वतः दिगू आणि आमचे हे दिगूचा जीव त्या चेटकिणीनं म्हणजे सकूनं वाचवला असाच उदो उदो करताय. आणि ती चेटकीण सकू ती म्हणते तिच्या विठुरायाच्या कृपेने दिगू बरा झाला. बाबाजी, माझी एकच विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीत दिगू त्यांच्या बोलण्यात येऊन माझ्यापासून दूर जायला नको. दिगू त्या सखूच्या आहारी जाण्याच्या आधीच काहीतरी करायला हवं. तर मग ऐक मनोरमे, मनोरमे, तुझ्या घरात विठ्ठलाचं कौतिक होतंय, होते, खोडू नको त्याला. बाबाजी, म्हणजे कसं असतं बघ, बाहेर तिथे रांगोळी. म्हणजे बघ, ही रेष, आता ही रेष लहान करायची असेल तर हिला हात बी न लावता हिच्या मोर इथं अशी मोठी रेष काढायची. मोठी रेष मी कशी काढू बाबाजी? झिंगरोबाचा जय जयकार करून. इतका मोठा जय जयकार करायचा, इतका मोठा की बाकीचे समधे आवाज त्या खाली दबलेच गेले पाहिजेत. आपण झिंगरोबाच्या विजयाचा डंका पिटवू ना, समध्या गावामोर डंका पिटवू. हा, ठरलं ठरलं मनोरमे. उद्याच गावामध्ये आनंदोत्सव साजरा करायचा. वय भर गावात झिंगरोबाची मोठी पूजा घालायची. हा, आणि समध्या गावाला वरडून सांगायचं, झिंगरोबाच्या कृपेमुळं दिगू वाचला. काय मनोरमे, घालशील ना पूजा समध्या गावामोर? हो हो बाबाजी, जशी तुमची आज्ञा. पण माझी एक अट आहे मनोरमे, ही गावामोर घालायची मोठी पूजा सखूच्या आतनच व्हायला पाहिजे. तरच आपला हेतू साध्य होईल. जीभ दाखवा. दिगुशेठ, तुम्ही किती घाबरवलं होतं ठाऊक आहे का तुम्हाला? सगळं घरदार पार घुसळून निघालं होतं. ऐकते बुवा, माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप त्रास झाला ना? माझ्यासाठी हा खूप मोठा समृद्ध करणारा अनुभव होता म्हणा. आणि सगळ्यात जास्त कौतुक म्हणजे तुमच्या मंडळींचं. अहो, या म्हणजे घरातल्या मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशाच आहेत. माहेरी जाऊन बुवा आजोबांकडून संजीवनी घेऊन आल्यात त्या. सखू, अगं तू काही गुन्हा केलाय असं नाही म्हणत आहे कोणी. अशी मान खाली का घालतीयस? वैद्य बुवा तुझं कौतुकच करताय. दिगू, त्याला कारण आहे. सखूला या घरात कौतुक काय असतं ते ठाऊकच नाही. आज आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी तिचं कौतुक करताय म्हणून बिचारी संकोचली. वैद्यबुवा, तुम्ही मगाशी सखूला काहीतरी आणायचं म्हणत होतात. हो हो हो, बरं झालं आठवण करून दिली. बाळा, आपल्याकडे वेलदोड्याची पूड असेल ना, नाहीतर मोरावळा? दिगुशेठना जरा बरं वाटेल, चव येईल. घेऊन येतेस? हो. मुद्दाम सखूला आत पाठवलं. वैद्यभाऊ, मला सांगा, दिगूला उलटी झाली, सखूनं दिलेल्या औषधानंतर उलटी झाली,
त्याचं काही आता आता सगळं शरीर यंत्र पूर्ववत झालं आहे. थोडा थकवा आहे, शक्तिपात झालाय, तोही लवकरच भरून येईल. आणि उलटीचं आता विसरून जा. काही काही औषधं ही दोष शरीराबाहेर टाकण्यासाठीच असतात. पोटातून कफ पित्त बाहेर टाकण्यासाठी ही औषधं दिली जातात. त्याचं तुम्ही घोर घेऊ नका. बर, मी येऊ? मनोरमाबाई दिसल्या नाही. पंत, दिगू शेठच्या आजारपणात नकळत माझ्याकडून 2-3 वेळा त्यांचा अपमान झाला. क्षमा मागून जातो. तो घोर तुम्ही घेऊ नका. तुम्हाला वाटलं इथंच तुम्ही क्षमा मागितली, वेगळी कशाला मागायची? आणि त्यावेळी तुमचा काही वैयक्तिक स्वार्थ होता का? दिगूच्या काळजीमुळेच तुम्ही काही बोलला असाल. सोडून द्या ते. अगं, तुझा चेहरा असा गंभीर का दिसतोय? मी एवढ्या मोठ्या संकटातून वाचलो याचा आनंद नाही का झाला तुला? रमाई माझ्या बोलण्याने दुखावली गेली असेल का? पण बाबाजी, सखूच्या हातून गुरु झिंगरोबांची पूजा. गुरु झिंगरोबा क्षमाशील आहेत, पण सखू भयंकर हट्टी आहे. ती करेल का गुरु झिंगरोबांची पूजा? अगं खुळे, पूजा जिंगरोबाची कशाला सांगते तिला? निस्ती पूजा आहे म्हणून सांगायचं. नुसतं 4 भिंतीत नाही, समध्या गावामोर सखूच्या हातून गुरु जिंगरोबाची पूजा करून घ्यायची. मग दिगूला सखूनी बरं केलं का तिच्या इटूर आहे ना, हेच समधी विसरून जातील. खरंच सखू खूप धीराची आणि हिमतीची आहे. यमुने, बघ बघ जरा तुझ्या वहिनीकडं आणि 4 गोष्टी शिक जरा तिच्याकडून. हो का? मग दिगूला रक्ताची उलटी झाली ती कुणामुळे? अगं औषधामुळे. संजीवनी बुटीच्या उपचारातला तो खूप महत्वाचा भाग होता. दिगूनं बरं होण्यासाठी ती पायरी महत्वाची होती. यातून शरीरातले सगळे विषारी द्रव्य बाहेर पडले. म्हणजे थोडक्यात तो वाचला असं म्हणू शकतो आपण. पण काही विपरीत घडलं असं तर? झालंय का काही विपरीत? चले, सखूसाठी आज काहीतरी गोडधोड कर. गोडधोड करायचंय का? करायलाच हवं. जाऊबाई, करा हा, गोडधोड करा. पण आज नाही, उद्या करा. आणि एकट्या सखूसाठी नाही, सगळ्या गावासाठी करा. अख्ख्या गावासाठी? अहो, मला एकटीला कसं काय जमणार? अहो, एकटी कशी काय करणार मी? हो, एवढ्या घाबरताय कशाला? आणि उगाच आरडाओरड करू नका. मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. स्वयंपाकाला आचारी लावा, मग तर झालं. नैवेद्य फक्त आपण घरी बनवूया, सगळा स्वयंपाक नाही. आणि जाऊबाई, अहो तुमच्या मदतीला यमुना आहेच की. मी? हो वंस, मी आहे ना, मी करेन ना मदत. अगं, तू कशी मदत करशील? का? अहो सासूबाई, मी करेन की. नैवेद्य म्हटला ना की मला खूपच उत्साह येतो. आता काय फटाका फोडते ही महामाया? गोड गोड बोलते म्हणजे पोटात जहर हे असणारच. चांगलंय, असाच उत्साह असावा. आपल्या दिगूचा जीव वाचला म्हणून, त्याची आयुष्य रेषा आणखीन बळकट व्हावी म्हणून, आणि कृतज्ञता म्हणून मी आपल्या कुलदैवताची पूजा करायची ठरवली. आणि तेही तुझ्या हातून, अगदी सगळ्या गावासमोर. आणि म्हणूनच सगळ्या गावासाठी पुरणपोळीचा नैवेद्य करावा लागेल. आऊंसाठी करायचंय ना हे सगळं?
मग तर मी आणखीन आनंदाने आणि उत्साहाने करेन. इतकं सोपं नाही बरं का ते. बघ, नैवेद्य म्हणून अख्ख्या गावाला पुरणपोळी खाऊ घालायची आहे. गावातल्या प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला पुरणपोळीचा नैवेद्य मिळायलाच पाहिजे. म्हणजे किती पुरणपोळ्या कराव्या लागतील बघ. भाऊजी, सगळ्या गावाला निमंत्रण द्यायची जबाबदारी तुमची. सांगा सगळ्यांना, म्हणावं माझ्या गुणी सुनेच्या सखूच्या हातून कुलदैवताची पूजा होणार आहे. सगळ्यांनी आवर्जून हजर राहायचं. नक्की काय आहे या महामाईच्या मनात? जाऊबाई, तुम्ही? हो, घाबरले ना मी. अशा रोखून का पाहताय? मला भीती वाटते हो. काय चालू आहे? कुठं काय? अहो, एरवी निजलेच असते, पण पुरणपोळ्याचा घाट घातलाय ना, आता चूलघराकडेच निघाले होते. नाही, नको, तुम्हाला जायची गरज नाही. जी काही कामं असतील ना ती सखू करेल. अहो, पण पुरण वाटायला मदत करायला येते असं सांगून आले मी. मग जा आणि काहीतरी कारण सांगा आणि ताबडतोब निघून या. नाहीतर सखूला चूल घरातनं बाहेर बोलवीन आणि तुम्हाला एकटीला सगळी कामं करायला लावीन. बघा, तुम्हाला पुरणपोळ्या करायच्या आहेत की सखू कडून करून घ्यायच्या आहेत, तुम्हीच ठरवा. बाई 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 बाई, अजून एवढं पुरण वाटायचंय आणि त्यानंतर पोळ्या. माझे हात तर आताच भरून आलेत ग बाई. आई 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 ग. सासू काकू, माझी उमाई काय म्हणायची ठाऊक आहे का? आपण करतो ते कशासाठी ते आठवायचं, म्हणजे सगळा श्रम हलका होतो. आणि आमच्या रावळात जेव्हा गावभोजन असायचं ना, तेव्हा अशीच तयारी असायची. कर्माची तयारी? इतक्या पोळ्या करायच्या म्हणजे काय साधं काम आहे का? अगं, माझे हात काय लाकडाचे आहेत का? माझी हाडं मोडतील, हात गळून पडतील ग. अहो, असं काही होणार नाही सासू काकू. आई अंबाबाई तिची सेवा आपल्याकडून करून घेईन. बघता बघता पोळ्या होतील बघा. तूच घे ग बाई तो सेवेचा आनंद. मला तर ना ह्या पुरणाच्या वासानेच कसं मळमळायला होतंय. मी जरा आत जाते आणि पडते थोडा वेळ. बाई गो, देवा देवा देवा, बाई 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 बाई. मी करीन. अंबा माते, तुला माझ्या हातचं नैवेद्य हवंय ना? मी अगदी आनंदाने करीन. माझ्यावर लक्ष ठेव, सांभाळून घे. मी एकटी असली तरी तुझं माझ्यावर लक्ष आहे. मी माझ्या विठुरायाचंही माझ्यावर लक्ष आहे असं मी समजी.